Come on, good morning, friends. Today we are looking for this poem, and the title of this poem is Unit 2.3 The Little River. The Little River in Marathi we can say एक लहान नदी असा त्याचा अर्थ होतो. आपण बाकीच्या सगळ्या एक्सरसाइजेस आपण गेल्या तासाला पाहिल्या होत्या. आता आपण प्रत्यक्ष कविता शिकायला जाऊया. आता तुम्ही सगळ्यांनी तुमचे टेक्स्टबुकचे पेज नंबर ओपन करा. बरं, टेक्स्टबुक ओपन करा. पेज नंबर 36 पान नंबर काढा. आणि आता 37 या 37वरती बघा. कवितेच्या प्रत्येक ओळीच्या प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष द्या. या कवितेमध्ये काही नवीन कठीण शब्द येत आहेत. त्यांचा अर्थ मी उच्चार आणि अर्थ तुम्हाला मी सांगेन. आधी कविता आपण पूर्णपणे मोठ्या आवाजात वाचून घेऊया. आता मी वाचतोय तसं तुम्हीसुद्धा वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरच कविता तुम्हाला समजेल आणि कठीण शब्द तुम्हाला बोलता येतील. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep. बघा नीट, मी थोडं स्क्रीन मोठं करतो. And cows and cats can cross it with ease, for the banks, though high, are not too steep. आता पुढचा स्टांजा बघा. स्टांजामध्ये काय? कडवं. नो साईन ऑफ स्लाईम, द सँड्स शाईन ब्राईट. ऑन वन शोर कॅश fields blossom white. Chirping mynas through that sight, the jackal's howl is heard there at night. Across lie groves of mango and palm. The village priests dwell in their cool shade. Girls and boys bathe close to the bank, splashing with their gamchas as they wade. At dusk and dawn, once their bath is done, they dip washcloths to trap small fish. To their household task the Vayus return, having used river sand to scour each dish. In Ashad, clouds gather, the waters rise, the rivers in spate, the current grows strong. The air is rife with baffling sounds, as a muddy torrent swirls along. The woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. The poet of this poem is रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी ही कविता रचलेली आहे. आता मी तुम्हाला इथे कठीण शब्द आलेले आहेत बघा. मोठे मोठे बोल्ड अक्षरात, ठळक अक्षरामध्ये दिले नाही बघा. आता हा केला, सर्कल केलं, इथे आहे, हा आला, हा घ्या, आलं लक्षात. तर हा मेंडर्स हा जो शब्द आहे, या मेंडर्सचा अर्थ होतो, या मेंडर्सचा अर्थ इथे बाजूला दिलेला बघा. मेंडर्स म्हणजे काय? फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स. नागमोडी वळण असतं बघा. काही नद्यांना नागमोडी वळण असतं, तर मेंडर्सचा अर्थ होतो नागमोडी. पुढे स्लाईम शब्द दिला आहे. हा स्लाईम शब्द बघा. स्लाईम शब्द म्हणजे काय? याचा मराठीचा अर्थ होतो थिक स्लिपरी सबस्टन्स, म्हणजे चिखल, ज्याच्यावरून आपण पाय घसरू शकतो. पुढचा एक नवीन शब्द आहे कॅश. KASH. कॅश म्हणजे टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लॉवर्स, म्हणजे उंच गवत की ज्याला पांढरे पांढरे फुलं आलेली असतात. आलं लक्षात. पुढे अजून शब्द दिलेले आहेत बघा. गमछास. गमछा म्हणजे आपला रुमाल असतो बघा, अंग पुसायचा रुमाल असतो की नाही, किंवा खेडेगावातलं शेतकरी लोक डोक्याला रुमाल, पांढरा रुमाल बांधून शेतात जातात, त्याला गमछा असं म्हणतात. आपला इंडियन शब्द आहे तो गमछा. पुढचा शब्द आहे वॉशक्लोथ्स, म्हणजे लहान आकाराचे कपडे. फॉर वॉशिंग फेस, चेहरा धुण्यासाठी आपण वापरतो ना. आणि स्कॉर, शेवटचं स्कॉर म्हणजे स्क्रब, घासणे, भांडे घासतो की नाही. अशा पद्धतीनं आता प्रत्यक्ष बघूया कवी काय म्हणतात. तर कवी पहिली ओळ बघा. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. म्हणजे आमची जी लहान नदी आहे ही नागमोडी वळणाकृती वाहत जात असते. आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या गावाच्या नदीमध्ये एवढं पाणी पण नसतं बरं का. फक्त गुडघ्यापर्यंतच पाणी असतं उन्हाळ्यामध्ये. इन समर
द वॉटर इज ओनली नी डीप. फक्त गुडघ्यापर्यंत पाणी असतं उन्हाळ्यामध्ये. तर अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. आणि गायी असतील, बैलगाड्या असतील, हे अतिशय आरामाने त्या नदीतून पलीकडे जाऊ शकतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप म्हणजे उताराचे. आमच्या नदीचे जे काठ असतात हे काही एवढे उताराचे पण नाही आहेत आणि खूप मडी पण नाही आहेत. मडी म्हणजे चिखलाचे पण नाही आहेत. झालं. पुढचा स्टांजा आहे, नो साईन ऑफ स्लाईम. स्लाईम म्हणजे काय इथे दिलेलं आहे. स्लाईम म्हणजे थिकरी स्लिपरी सबस्टन्स म्हणजे चिखल. नो साईन ऑफ स्लाईम अँड द सँड शाईन ब्राईट. आणि आमच्या नदीच्या काठावरची वाळू चमकणारी वाळू आहे. कोणत्याही प्रकारची चिखल होत नाही. ऑन द शोअर. शोअर म्हणजे किनारा. काठावरती कॅश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट. आणि आमच्या नदीच्या काठावरती हिरवगार गवत, उंच गवत असून त्याला पांढरे पांढरे फुलं लागलेली असतात. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईड. द जॅकल्स हाऊल इज हर्ड ॲट नाईट. हाऊल, या हाऊलचा अर्थ होतो कोल्हा. रात्री बघा काही कुत्रे रात्री विचित्र आवाज काढतात, तसं कोल्हा जो असतो हा सुद्धा रात्री विचित्र आवाज. हाऊलिंग म्हणजे आवाज काढणे. आणि त्या नदीच्या काठावरती झाडांवरती मैनाज त्या फुलांमुळे आकर्षित होतात. आणि रात्री झाली की कोल्हासुद्धा नदीवरती पाणी प्यायला ज्यावेळेस येतो तो स्वतः विशिष्ट आवाज करत असतो. आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला पुढे कविता आपण पाहणार आहोत. तो पण वाचून ठेवा. कठीण शब्द उच्चार करत चला, वाचत चला. अर्थ सांगितलं तुम्हाला. आणि इथे आपण थांबूया. पुढच्या तासाला भेटूया. टिल देन गुड बाय.